मित्रांनो, एक क्षण थांबा. उतरतं वय लागलं की अचानक हाडं नाजूक व्हायला लागतात. थोडंसं चाललं तरी गुडघे दुखतात, पायात क्रॅम्प्स येतात, हातापायात ताकद राहत नाही आणि कधीही हाडं मोडण्याची भीती सक्त मनात राहते. पण तुम्हाला माहित आहे का, की भारतातच एका गावात 95 वर्षाचे आजोबा आजही कोणताही आधार न घेता चालतात. स्वतःची सगळी कामं करतात आणि त्यांची हाडं अजूनही लोखंडासारखी मजबूत आहेत. मित्रांनो, यामागचं रहस्य काही महागड्या गोळ्या नाहीयेत, कोणतं इंजेक्शन नाही आणि ना कोणती विदेशी औषध. तर हे आजोबा दररोज ठराविक वेळेला फक्त 6 साधे पदार्थ खातात, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर कॅल्शियम आहे. हे 6 पदार्थ तुम्हालाही वेगळे घ्यायची गरज नाही, कारण ते तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच उपलब्ध आहेत. मित्रांनो, जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता सुरू होते, तेव्हा शरीर आधीच संकेत द्यायला लागते. सतत थकवा येतो, थोडं काम केलं तरी हातपाय दुखायला लागतात, पायात आकडी येते, चालताना तोल जातो, चेहऱ्यावर तेज कमी होतं आणि अंगात एक वेगळीच अशक्तपणा जाणवतो. जर अशी लक्षणं तुमच्यात दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला शरीराला कॅल्शियमची तीव्र गरज आहे. पण काळजी करू नका मित्रांनो, कारण आज आपण तेच 6 पदार्थ सांगणार आहोत जे या आजोबांनी सलग 40 वर्षापासून रोज एका ठराविक वेळेला खाल्ले आणि म्हणूनच आज 95व्या वर्षी सुद्धा त्यांची हाडं मजबूत, घट्ट आणि तंदुरुस्त आहेत. मित्रांनो, इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे पदार्थ फक्त दिवसातून एकदाच आणि ठराविक वेळेलाच खायचे आहेत. जर तुम्ही हे 6 पदार्थ सलग 6 दिवस योग्य वेळी खाल्ले, तर शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरभरून निघायला सुरुवात होते आणि हाडांना आतून बळ मिळायला लागतं. म्हणून मित्रांनो, जर तुम्हालाही वय वाढत असताना हाडं मजबूत ठेवायची असतील, आयुष्यभर चालतं फिरतं राहायचं असेल आणि पुन्हा कधीही कॅल्शियम किंवा हाडांच्या आजारांची चिंता करायची नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेले हे 6 पदार्थ तुमचे आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, जर तुमची हाडं अचानक खूपच कमजोर झाली असतील, चालताना दुखत असतील, थोडंसं काम केलं तरी अंगात ताकद राहत नसेल, तर आता जे सांगणार आहे ते खूप लक्ष देऊन ऐका, कारण पुढची माहिती तुमच्या हाडांसाठी अक्षरशः जीवदान ठरू शकते. मित्रांनो, सध्या तुमचं महत्त्वाचं काम थोडा वेळ बाजूला ठेवा, फोन हातात घ्या, वही पेन जवळ ठेवा आणि हे 6 पदार्थ नक्की लिहून ठेवा किंवा मनात पक्के बसवा, कारण हे 6 पदार्थ दररोज योग्य पद्धतीनं खाल्ले तर तुमची हाडं पुन्हा एकदा मजबूत व्हायला सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, आपण आता थेट मुद्द्यावर येऊया. कॅल्शियम हे असं खनिज आहे जे फक्त हाडांसाठीच नाही, तर आपल्या स्नायूंसाठी, दातांसाठी, हृदयासाठी आणि संपूर्ण शरीराच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहित आहे का, की शरीरातील तब्बल 99% कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये साठवलेलं असतं. पण मित्रांनो, जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, तेव्हा शरीर स्वतःची गरज भागवण्यासाठी थेट दातांमधून आणि हाडांमधून कॅल्शियम खेचून घ्यायला सुरुवात करतं आणि म्हणूनच सर्वात आधी दात कमजोर होतात, दात लवकर खराब होतात, त्यानंतर हाडं ठिसूळ व्हायला लागतात, हाडांचा आकार कमी होतो आणि चालताना तोल जाण्याचा धोका वाढतो. म्हणूनच मित्रांनो, जर तुमची हाडं दुखत असतील, पटकन थकवा येत असेल, पायात अकडी येत असेल, तर याचा अर्थ सरळ एकच आहे, तुमच्या शरीरात कॅल्शियमची तीव्र कमतरता. आता इथे एक मोठा गैरसमज दूर करूया. मित्रांनो, आपण रोज चपाती भाजी खातो, पण डॉक्टर सांगतात की चपाती भाजीमधून शरीराला पुरेसं कॅल्शियम अजिबात मिळत नाही. त्यामुळे हाडं मजबूत ठेवायचे असतील तर चपाती भाजी सोबत वेगळे कॅल्शियम युक्त पदार्थ खाणं अत्यंत गरजेचं आहे. संशोधनातून हेही समोर आलंय की कॅल्शियमची कमतरता असेल तर केवळ हाडांचेच नाही, तर बीपी, शुगर, हृदयविकार आणि कधी कधी गंभीर आजारांचा धोका सुद्धा वाढू शकतो. आता प्रश्न येतो, कॅल्शियम कमी का पडतं? मित्रांनो, याची कारणं खूप साधी आहेत. पहिलं कारण म्हणजे आपण जे रोज अन्न खातो त्यामध्ये कॅल्शियमच नसतं. दुसरं कारण म्हणजे समजा कॅल्शियम युक्त अन्न खाल्लं तरी कमजोर पचनशक्तीमुळे शरीरात ते कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. तिसरं कारण म्हणजे रोज घेतल्या जाणाऱ्या काही औषध गोळ्यांमुळे कॅल्शियम शरीरात टिकत नाही. आणि चौथं कारण म्हणजे तंबाखू, सिगारेट, दारू, चहाचं अतिसेवन, जास्त मीठ आणि जास्त साखर हे सगळं कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकण्याचं काम करतं. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही दूध पित असाल तरी सुद्धा फक्त दुधावर अवलंबून राहून कॅल्शियमची कमतरता भरून येत नाही, कारण शरीराला कॅल्शियम टिकवून ठेवण्यासाठी योग्य पदार्थ आणि योग्य वेळ दोन्हीही गरजेचे असतात.
आणि म्हणूनच पुढे आपण पाहणार आहोत ते 6 खास पदार्थ जे एका 95 वर्षांच्या आजोबांनी गेली अनेक वर्ष रोज ठराविक वेळेला खाल्ले आणि म्हणूनच आजही त्यांची हाडं लोखंडासारखी मजबूत आहेत. ते 6 पदार्थ कोणते आहेत, कधी खायचे आहेत आणि कसं खायचे आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथून पुढची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता एक खूप मोठा प्रश्न तुमच्या मनात येतो की आम्ही दूध पितो तरी कॅल्शियम कमी का पडतं? आणि खरं सांगायचं तर याच उत्तरामुळे आज हजारो लोकांची हाडं कमजोर होत चालली आहेत. मित्रांनो, आजकाल अनेक लोक सांगतात की बाजारात मिळणारं दूध प्रत्येकालाच पचेल असं नसतं. काही लोकांना दूध घेतल्यावर गॅस, जडपणा, अपचन किंवा अंग दुखणं जाणवतं. नुकत्याच काही चर्चांमध्ये आणि संशोधनांमध्ये असंही समोर आलंय की दुधाची गुणवत्ता पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. त्यामुळे ते दूध शरीराला कॅल्शियम देण्याऐवजी उलट त्रासदायक ठरू शकतं. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला कॅल्शियमसाठी फक्त दुधावर अवलंबून राहायचं असेल तर ते दूध स्वतःच्या डोळ्यासमोर काढलेलं शुद्ध आणि नैसर्गिक असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा फक्त दूध पितोय एवढ्यावर समाधान मानणं धोकादायक ठरू शकतो. पण मित्रांनो, घाबरण्याचं कारण नाहीये, कारण कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध हाच एकमेव मार्ग नाही. 95 वर्षाचे आजोबा सांगतात की त्यांनी आयुष्यभर कधीही महागडे पदार्थ, काजू, बदाम यांच्यावर अवलंबून राहिले नाहीत. मित्रांनो, अनेकांना वाटतं कॅल्शियम म्हणजे काजू बदाम, पण खरं सांगायचं तर काजू बदामापेक्षा 10 ते 15 पट जास्त कॅल्शियम देणारे स्वस्त आणि सहज मिळणारे पदार्थ आपल्या आसपासच आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, हे आजोबा सांगतात की फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला असे 6 पदार्थ कळतील की जे हाडं मजबूत करतात, कॅल्शियमची कमतरता भरून काढतात आणि वय वाढलं तरी हाडं ठिसूळ होऊ देत नाहीत. आता मित्रांनो, आपल्या पहिल्या पदार्थाचं नाव ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसेल. आयुर्वेदात सांगितलेला पारंपरिक पद्धतीने वापरला जाणारा खाण्याचा चुना. मित्रांनो, आयुर्वेदानुसार चुना हा कॅल्शियमचा अत्यंत समृद्ध स्रोत मानला जातो. पण तो कसा, किती आणि कुठल्या पदार्थांसोबत घेतला जातो हे खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदात असं सांगितलं जातं की गव्हाच्या एका दाण्या एवढा खाण्याचा चुना जर दह्यामध्ये मिसळून योग्य पद्धतीनं घेतला तर शरीराला कॅल्शियम शोषणं सोपं होतं. दही स्वतःच कॅल्शियम युक्त आणि पचनासाठी हलका असल्यामुळं चुना दह्यासोबत घेतल्यास शरीराला तो लवकर स्वीकारता येतो, असं पारंपरिक वैद्य सांगतात. मात्र मित्रांनो, इथं एक अत्यंत महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. चुना कधीही तेलकट, तिखट किंवा जड पदार्थासोबत घेऊ नये आणि कोणताही असा उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हे तर फक्त पहिलं गुपित आहे. अजून 5 असे पदार्थ आहेत जे हे 95 वर्षाचे आजोबा गेली 40 वर्ष नियमित खात आहेत आणि म्हणूनच आजही त्यांची हाडं लोखंडासारखी मजबूत आहेत. ते 5 पदार्थ कोणते आहेत, कधी खायचे आहेत आणि कशा पद्धतीनं घेतलं तर 100 वर्षापर्यंत कॅल्शियमची चिंता करावी लागणार नाही, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण हे समजून घेतलंय की वय वाढत गेलं की शरीरात कॅल्शियमची कमतरता कशी निर्माण होते, हाडं कशी ठिसूळ होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठे आजार कसे सुरू होतात. पण आता खरी आणि सर्वात महत्त्वाची माहिती सुरू होते, कारण आता आपण थेट त्या 6 पदार्थांकडे जाणार आहोत जे 95 वर्षाचे आजोबा गेली अनेक वर्ष नियमित खात आहेत आणि आजही त्यांची हाडं लोखंडासारखी मजबूत आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, हे 6 पदार्थ महागडे नाहीयेत, औषध नाहीये, कोणत्याही मेडिकल स्टोअर रूम मधले कॅप्सूल नाहीयेत, तर सगळे पदार्थ तुमच्या गावाच्या, घराच्या आसपास किंवा किराणा दुकानात सहज मिळणारे आहेत. फक्त फरक इतकाच आहे की आपल्याला त्यांचा उपयोग योग्य माहीत नसतो. मित्रांनो, या 6 पदार्थांपैकी पहिला पदार्थ आपण आधीच पाहिला, तो म्हणजे खाण्याचा चुना. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं आणि योग्य पदार्थासोबत घेतला तर आयुर्वेदात चुना हा कॅल्शियमचा अत्यंत प्रभावी स्रोत मानला जातो. पण आज आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूया. मित्रांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा आणि ताकदवान पदार्थ म्हणजे खायचा डिंक. हा डिंक तुम्हाला गावाकडे किराणा दुकानात किंवा औषधी वस्तू मिळणाऱ्या दुकानात सहज मिळतो. विशेषतः काटेरी बाबळी किंवा काही बहुगुणी वनस्पतींपासून मिळणारा डिंक हा आयुर्वेदात फार महत्त्वाचा मानला जातो. मित्रांनो, या डिंकामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम, प्रोटीन, फॉलिक ॲसिड आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.
म्हणूनच जुन्या काळापासून बाळंतपणानंतर महिलांना डिंकाचा लाडू खायला दिले जातात, कारण शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी डिंक खूप उपयोगी ठरतो. डिंकाचं नियमित सेवन केल्यानं शरीरातील उष्णता कमी होते, सांध्यांमध्ये वंगण टिकून राहतं आणि हाडांची झीज हळूहळू थांबते. ज्यांना सांधेदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांसाठी डिंक खूप खूप फायदेशीर मानला जातो. मित्रांनो, डिंक घेण्याची एक सोपी पद्धत अशी आहे की अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये बारीक केलेला डिंक आणि थोडी खडीसाखर मिसळून घ्यायची. आणि जर कुणाला दूध पचत नसेल तर अजिबात चिंता करू नका. अशावेळी तुम्ही डिंकाचे लाडू तयार करून खाऊ शकता. डिंक शुद्ध तुपात हलका तळून घ्यायचा. त्यात खारीक, खोबरं, खसखस, थोडा गूळ किंवा खडीसाखर मिसळून लाडू तयार करायचे. हे लाडू हाडांना आतून ताकद देतात. मित्रांनो, काही लोकांना तोंड कोरडं पडणं, जिभेवर जळजळ होणं किंवा तोंडाला वारंवार चव न लागणं अशी लक्षणं दिसतात. अशावेळी डिंक बारीक करून त्याची पूड जिभेवर किंवा तोंडाच्या आत ठेवली तर लगेच आराम मिळतो, असे पारंपरिक वैद्य सांगतात. डिंकामधील नैसर्गिक चिकटपणामुळे सांध्यांमधील वंगण टिकून राहतं आणि म्हणूनच सांध्याच्या आरोग्यासाठी डिंकाचं सेवन फार महत्त्वाचं मानलं जातं. आता मित्रांनो, अत्यंत तिसरा महत्त्वाचा कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजे राजगिरा. अनेक लोक राजगिऱ्याकडे फक्त उपवासाचा पदार्थ म्हणून पाहतात, पण खरं सांगायचं तर राजगिरा हा कॅल्शियमचा खजिनाच आहे. मित्रांनो, 100 ग्रॅम राजगिऱ्यामध्ये सुमारे 340 मिलीग्रॅम कॅल्शियम आढळतं. एवढंच नाही तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि 9 प्रकारची अमिनो ॲसिड्स असतात, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. राजगिरीच्या नियमित सेवनानं हाडं मजबूत होतात, वजन नियंत्रणात राहतं आणि शरीराला चांगली ताकद मिळते. तुम्ही राजगिऱ्याचे पीठ करून भाकरी किंवा थालीपीठ तयार करून खाऊ शकता. राजगिरा भाजून त्याच्या लाह्या तयार करून लाडू, चिक्की किंवा खीर देखील बनवता येते. मित्रांनो, राजगिरा पचायला खूप हलका असतो आणि त्यामधील लायसिन नावाचा घटक केसांची वाढ सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे केस गळणं, अशक्तपणा आणि थकवा यामध्येही फरक जाणवतो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, हे जर फक्त अजून 3 पदार्थ झालेत. अजून 3 असे पदार्थ आहेत जे हाडांना आतून मजबूत करतात, कॅल्शियमची कमतरता भरून काढतात आणि वय जरी वाढलं तर शरीराला कमजोर होऊ देत नाही. ते पुढचे 3 पदार्थ कोणते आहेत, ते कधी आणि कशा पद्धतीने घ्यायचे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चौथा पदार्थ म्हणजे नाचणी. मित्रांनो, नाचणी म्हणजे कॅल्शियमची खाणच आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये जवळपास 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. नाचणी डायबिटीस पेशंटसाठी फारच उत्तम असते, कारण ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. त्यामध्ये असलेलं पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवतं आणि आयरनमुळे हिमोग्लोबिन कधीच कमी होत नाही. नाचणीची भाकरी, डोसा, इडली, थालीपीठ, उपीट, दलिया किंवा खीर, वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल, दोन्हीसाठी नाचणी फायदेशीर आहे. मित्रांनो, 5वा पदार्थ म्हणजे काळे हुलगे. कॅल्शियमच्या बाबतीत कडधान्यांमध्ये काळे हुलगे सर्वश्रेष्ठ मानले जातात. 100 ग्रॅम हुलग्यामध्ये 300 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. यांना घोड्यासारखी ताकद देणारी डाळ असं आयुर्वेदात म्हटलं जातं. नियमित सेवन केल्यानं किडनी स्टोन, शुगर आणि अशक्तपणा नियंत्रणात राहतो. आठवड्यातून वेगवेगळी कडधान्य, मूग, हुलगे, काळे हरभरे, राजमा अशी फिरवून खाल्ली तर एका आठवड्यात शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. मात्र लक्षात ठेवा, कडधान्य किमान 6 तास भिजवून किंवा मोड आणूनच खायची. आणि शेवटचा पण सगळ्यात ताकदवान 6वा पदार्थ म्हणजे तीळ. मित्रांनो, दुधाच्या तुलनेत तिळामध्ये तब्बल 8 पट जास्त कॅल्शियम असते. 200 मिली दुधात 250 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, तर तेवढ्याच प्रमाणात तिळामध्ये 2000 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. तीळ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात थोड्याशा प्रमाणात घ्यायचे आणि पूर्ण चावून खायचे. देशी काळ्या गुळासोबत तीळ मिसळून लाडू किंवा गोळ्या बनवून रोज सकाळी 4 ते 5 घेतल्यास कॅल्शियमची कमतरता भरून निघते. मित्रांनो, हा 6 पदार्थ जर तुम्ही नियमित आहारात घेतलं तर हाडं मजबूत होतील, शरीरात जबरदस्त ताकद येईल आणि अनेक आजार आपोआप दूर राहतील. अशाच आरोग्यदायी आणि आयुष्य बदलणाऱ्या टिप्ससाठी अर्चना कथा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल.